भारताचं जर हा 25% आयात कर अमेरिकेने लादला तर जवळपास वर्षाला 70,000 कोटींचं नुकसान होण्याचा आकडा शक्यता व्यक्त केली जाते। काय महाग होऊ शकतं? खाद्य उत्पादनं, कापड, दागिने यांच्यामध्ये किमतींमध्ये वाढ होऊ शकते। इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील किंवा ऑटोमोबाईल उपकरणं असतील यांच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते। कृषी व्यापार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये प्रचंड मोठा आहे। 800 कोटी रुपयांच्या कृषी व्यापारावर त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे। अमेरिकेमध्ये भारताची कृषी उत्पादनं जी निर्यात केली जातात ती महाग होतील, कारण अमेरिकेमध्ये आयात कर वाढला की तिथल्या वस्तूंच्या किमती वाढतील, त्यामुळे भारताकडून ज्या वस्तू जातात त्यांच्या किमती अमेरिकेत वाढतील आणि मग या महाग भारतीय उत्पादनांची मागणी अर्थातच कमी होणार, कारण वस्तूंच्या किमती वाढल्या की त्यांची मागणी कमी होणार। त्याचा फटका अंततः भारताला बसेल। चांदी आणि हिरे यांची मोठी निर्यात भारताकडून अमेरिकेमध्ये केली जाते, त्यावरही मोठा परिणाम होईल। हे उद्योग भारतासाठी फार मोठे आहेत आणि मग याचा फटका यासाठी काम करणारे जे कारागीर असतील, व्यापार करणारे व्यापारी असतील आणि या उद्योगांमध्ये असलेले उद्योजक असतील, या सगळ्यांना भोगावा लागेल, सहन करावा लागेल। निर्यातक्षम ज्या कार ॲक्सेसरीज आहेत त्यांची मागणी कमी होईल। भारताकडून ज्या कार ॲक्सेसरीज अमेरिकेमध्ये जातात त्यांची मागणी कमी होईल, कारण अर्थात त्यांची किंमत वाढणार आहे आणि हे सगळं एकदा झालं की मग निर्यात झालेल्या सगळ्याच भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी महाग होतील। म्हणजे आतापर्यंत भारतातून आलेल्या वस्तू ज्या किमतीला मिळत होत्या त्याच्यापेक्षा जास्त किंमत अमेरिकन नागरिकांना मोजावी लागेल। भारतामध्ये सुद्धा या अशा आयातीमुळे डॉलरची मागणी वाढेल, कारण आयात भारताकडची वाढली की डॉलरची मागणी वाढणार। डॉलरची मागणी एकदा वाढली की रुपया कमकुवत होईल। हा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे।